गेले काही दिवस वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीमुळे पूर्व आणि पश्चिम विदर्भात तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये शेतीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विदर्भात कच्च्या घरांची पडझड आणि छप्पर उडाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, तर मराठवाड्यात सुद्धा गारपीट आणि वीज कोसळल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये तिघांचा मृत्यू झाला। 3 दुभती जनावरं दगावल्याची प्राथमिक नोंद झाल्याचं विभागीय प्रशासनाकडून कळवण्यात आलंय। तिकडे उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामधील कळवण, सुरगाणा, नांदगाव, मालेगाव, निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। शेतात काढून ठेवलेला कांदा, कांदा बियाणं, आंबा, द्राक्ष, फळबागा आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पाऊस याचं थैमान सुरू असतानाच काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे आणि त्याचमुळे पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये शेतीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विदर्भात कच्च्या घरांची पडझड आणि छप्पर उडाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। विदर्भातली माहिती देण्यासाठी संजय तिवारी, मराठवाड्यातली स्थिती नेमकी काय आहे हे देण्यासाठी मोहसिन शेख आणि उत्तर महाराष्ट्रातली नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात प्रांजल कुलकर्णी। हे तिन्ही रिपोर्टर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण नागपुरात जाऊयात, प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडे। संजय, एकंदरीतच विदर्भात कोणकोणत्या ठिकाणी फटका बसलेला आहे, शेतकऱ्यांची सध्याची काय भावना आहे, काय मागणी आहे? कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यामुळे विदर्भात ठिकठिकाणी कुठे 1, 2 ते 3 दिवस तर कुठे 5 ते 7 दिवस वादळी वारे अनुभवायला मिळाले। सोबतच अवकाळी पाऊस आणि अगदी बोरी एवढ्या गारा पडल्या, गारपीट झालं आणि त्यामुळे नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे। शेतीत जी पिकं होती त्यांना नुकसान झालेलं आहे। गावामध्ये जसं आता आपण सांगितलं, घराची छप्पर उडून जाणे, कच्च्या घरांची पडझड होणे, गोठे पडणे, कविलू फुटणे अशा ठिकठिकाणी कित्येक गावामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत। त्याआधी तापमान 42 ते 45 डिग्रीवर गेलं होतं, त्यामुळे तापमानात थोडासा दिलासा मिळालेला आहे। काही डिग्रींनी तापमान खाली गेलं आहे, तरी नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकर पंचनामे व्हावेत आणि लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळावी। प्रशासनाकडून सुद्धा येत्या 4 ते 5 दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। पूर्व विदर्भात जर आपण बघितलं तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 4 जिल्ह्यामध्ये ओलीत असल्यामुळे उन्हाळी धान मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि उन्हाळी धान पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। धान अगदी शेतात झोपलं आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। याशिवाय ठिकठिकाणी उडीद असेल, भुईमूग असेल, पपई असेल, आंबा असेल या पिकांना सुद्धा नुकसान झालेलं आहे। याशिवाय वर्धा येथे सुद्धा उडीद आणि पपई, भुईमूग या पिकांना नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भात जर आपण बोललो तर बुलढाणा येथे सिंदखेड राजा आणि मेहकर या 2 तालुक्यांना जबर फटका बसलेला आहे। 3 दुभती जनावरं वीज पडल्यामुळे दगावली, 2 जखमी झाली, हे आकडे समोर आलेले आहेत। याशिवाय अन्यत्र सुद्धा म्हणजे अकोला असेल, अमरावती असेल तर उन्हाळी भुईमूग आणि त्याशिवाय जे बाकी पिकं घेतले जातात जसे संत्रा असेल, आंबा असेल, कांदा असेल या पिकांना जबर फटका बसलेला आहे। प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे की 3 ते 5 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करून सरकारला रिपोर्ट पाठवण्यात येईल। अगदी, त्यामुळे आता नुकसान भरपाईची अपेक्षा आणि प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। संजय, तुम्ही सोबत राहा। यानंतर प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे जाऊया। तर प्रांजल, एकंदरीतच उत्तर महाराष्ट्राला सुद्धा याचा फटका बसलेला आहे आणि खास करून नाशिकमध्ये अनेक तालुक्यांना फटका बसलेला आहे। कोणकोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे, कोणकोणती पिकं याला फटका बसतोय?
ऋतुजा, आपण जर एप्रिल महिन्यातलीच परिस्थिती बघितली तर तापमानाचा पारा हा 41 अंशांपर्यंत जाऊन पोहोचला होता. उत्तर महाराष्ट्रातच जर बघितलं तर जळगाव, नंदुरबार अशा ठिकाणी तर जवळपास 43 पर्यंत कमाल तापमानाची नोंद ही झाली होती. मात्र एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आणि सुरुवातीला ढगाळ वातावरण कुठेतरी बघायला मिळत होतं आणि 5, 6 आणि 7 मेला आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे, वादळी वारा हा झालेला आहे आणि यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे झालेलं आहे. कुठेही जीवितहानीची नोंद झाली नाही आहे, मात्र वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावरती झालेली आहेत. आपण जर सुरुवातीला नाशिक जिल्ह्याचाच विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत आणि या 15 तालुक्यापैकी जवळपास 8 तालुक्यामध्ये या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. यामध्ये खास करून विचार केला तर काढणीवर आलेला कांदा असेल, कांदा बियाणं असतील, यासोबतच फळबागा, द्राक्ष, आंबा या पिकांना मोठ्या प्रमाणावरती फटका हा बसलेला आहे. यासोबतच जळगावमध्ये आपण जर पाहिलं तर जळगावमध्ये चाळीसगाव आणि जामनेर या तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. लिंबू, मोसंबी यासोबतच केळीला मोठा फटका हा बसलेला आहे. आपण जर पाहिलं तर जळगावमध्ये केळीचं सर्वाधिक उत्पादन हे घेतलं जात आहे, मात्र या पावसाचा फटका जो आहे तो केळी पिकाला बसलेला आहे. यासोबतच नंदुरबारमध्ये देखील अवकाळी पाऊस झाला आणि अवकाळी पावसामुळे 6 तालुक्यांमध्ये आंबा असेल, यासोबतच पपई पिकाला फटका बसलेला आहे. तसेच धुळ्यामध्ये पिंपळनेर आणि शिरपूर तालुक्यामध्ये मका, बाजरी, मूग यासह पपईला फटका हा बसलेला आहे. यासोबतच अहिल्यानगरमध्ये देखील वादळी वारा झालेला आहे. पाऊस हा मध्यम स्वरूपाचा झालेला होता आणि इथे कुठलंही नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आले नाही आहेत. मात्र कोपरगाव तालुक्यामध्ये एका विठ्ठल मंदिरावरती वीज ही कोसळली होती आणि इथे वित्तहानी झाली आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर जे गेल्या अनेक दिवसांपासून कुठेतरी आपल्या मालाला भाव मिळत नाहीत म्हणून शेतकरी हतबल झालेला बघायला मिळतोय. आता मध्येच आपण बघितलं तर कांद्याची देखील निर्यात ही सुरू झालेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र एकंदरीतच ही परिस्थिती असताना पुन्हा एकदा निसर्ग कुठेतरी साथ देत नाही आहेत असं चित्र बघायला मिळतं आहे. त्यामुळे आता कुठेतरी या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, सरकारकडून मदत मिळावी अशीच अपेक्षा शेतकरी करतायत. साहजिकच मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना आता सहन करावा लागतोय. प्रांजल, तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण मराठवाड्यातली नेमकी काय स्थिती आहे ती जाणून घेऊयात. मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत. मोहसिन, फक्त शेतीचं नव्हे, या ठिकाणी घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नेमकी काय परिस्थिती आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर घरांचं नुकसान झालंय, आर्थिक ज्या पद्धतीने नुकसान झालंय त्या तर दुसरीकडे जीवितहानी देखील मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जे आहे तर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात तर वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाल्याचं पाहायला मिळालं. संभाजीनगर आणि बीड मध्ये वीज पडून 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती कालपर्यंत विभागीय आयुक्तांनी दिली होती आणि आता या आणखी एक भर पडली होती. म्हणजे संभाजीनगरमध्ये काल रात्री आणखी एका जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागात अधिकारी असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीवर झाड पडलं आणि त्याच दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता मिळत आहे. त्यामुळे मराठवाड्यात आता या अवकाळी पावसामुळे 4घांचा मृत्यू झाल्याचं जे आहे तर समोर येत आहे. आपण जर बघितलं तर आज देखील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यात जे आहे तर ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आता सकाळपासून देखील अनेक भागात जे आहे तर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. आपण नुकसानीचा जर आढावा घेतला तर मराठवाड्यातील सर्वाधिक फटका हा जो आहे तर फळबागांना बसलेला आहे. सोबतच उन्हाळी कांदा जो आहे तो काढणीला आलेला होता आणि असं असताना देखील याला देखील हा मोठ्या प्रमाणात जो आहे तर फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्या सगळ्या फळबागांचं जे आहे तर झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते. आधीच पीक विमा मिळालेला नाहीये आणि त्यात आता या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय. मराठवाड्यात आपण जर विचार केला तर एका बाजूला पाणी टंचाई पाहायला मिळते तर दुसरीकडे अवकाळी पाऊस. त्यामुळे या दोन्ही दुहेरी संकटात जो आहे तर येथील शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे यातून आता मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पुढे यावं आणि कुठेतरी या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे तर शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे आज देखील जे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे या 3 जिल्ह्यात देखील आज देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे 4घांचा मृत्यू झालाय आणि मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. निश्चित. त्यामुळे आता या नुकसानग्रस्तांना आणि खास करून शेतकऱ्यांना नेमकी सरकारची मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे. तुम्हा तिघांचे धन्यवाद या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिली त्यासाठी.